आत्मपरीक्षण करण्यापेक्षा दुसऱ्याचे काय चालले हे वाकून बघण्याची सवय यांना पहिल्यापासून आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खंडणीसाठी अपहरणकडून जबरदस्तीने रोकड लुटणाऱ्या रिक्षा चालकांना व रात्रीच्या वेळी नागरिकांना गाठून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या टोळ्यांचा चाकण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश करत आरोपींना अटक करण्यात आली. यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणी राजू भगवान गव्हाणे वयवर्ष 19 राहणार म्हाडा कॉलनी महाळुंगे तालुका खेड आणि अजय बालाजी भालेराव वयवर्ष 19 राहणार आंबेठाण सोळबन वस्ती तालुका खेड यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मोबाईल चोरी प्रकरणी रोहन शंकर दवणे वयवर्ष 20 राहणार महाळुंगे तालुका खेड व जितेंद्र श्रीगौतम राम वयवर्ष 35 राहणार शिराळा जिल्हा सांगली यांना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार परप्रांतीय कामगार गिरीश यादव यास चाकण ते भोसरी रस्त्यावरील भंडारा हॉटेलसमोर 2 रिक्षा चालकांनी बळजबरीने चाकूचा धाक दाखवून रिक्षामध्ये बसवले आणि आळंदी रस्त्यावरील घाटामध्ये निर्जन ठिकाणी नेले. त्या ठिकाणी चाकूने वार करून त्याच्याकडील मोबाईल फोनमधील गुगल पेद्वारे 46,190 रुपये ट्रान्सफर करून घेतले. याबाबत चाकण पोलिसांनी रिक्षा मालकाचा शोध घेतला व राजू गव्हाणे आणि अजय भालेराव या दोघांना अटक केली. त्याचप्रमाणे चाकण पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल फोन व एक लोखंडी कोयता मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय शस्त्र कायदा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत रोहन दवणे आणि जितेंद्र श्रीगौतम राम या दोघांना अटक केली आहे. सदरची कारवाई चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील शिंदे तालुका खेड या गावात संत तुकारामनगरकडे जाणारा रस्ता प्रशासनाच्या आशीर्वादाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात खोदण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्याचवेळी गावचे माजी सरपंच यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी अंत्यविधीसाठी आणणे देखील अशक्य झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे स्थानिकांनी मोठा रोष व्यक्त केला. रस्ता खोदाई झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करत या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देताना अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. आज या ठिकाणी आपल्या शिंदे गावातील संत तुकाराम नगरमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी आपले तहसीलदार आदरणीय वैशाली वाघमारे यांनी हा रस्ता या ठिकाणी 5 खाली मोकळा करून देण्याचा आदेश आपल्याकडे असताना सुद्धा आज आपली प्रांत ऑफिसला केस आहे. त्याचबरोबर दिवाणी कोर्टामध्ये आपल्या या ठिकाणी केस असताना सदर शेतकरी हा बाळू नरसू मिंडे यांनी या ठिकाणी तहसीलदार मॅडमला चुकीचा संदेश या ठिकाणी पोचून चुकीची ऑर्डर करून आपल्या लोकवस्तीचा जाणारा रस्ता हा ठिकाणी बंद केला आहे. आमचे आजोबा आदरणीय या ठिकाणी कैलासवासी बबनराव धोंडीबा देवकर यांची या ठिकाणी चाकणवरून डेड बॉडी या ठिकाणी आणली असताना आम्हाला घरापर्यंत जाता येत नाही. जोपर्यंत या ठिकाणी या बाळू नरसू मिंडे याच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अंत्यविधी करणार नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी. प्रशासनाने दखल घेतली नाही तर याचा तीव्र निषेध उद्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी तहसीलदार मॅडमच्या या ठिकाणी ऑफिसवरती होईल आणि चाकण या ठिकाणी महाळुंगे पोलीस स्टेशनला या ठिकाणी त्याचा तीव्र निषेध होईल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. आमचा रस्ता हा खुला करून द्यावा अशीच आमची या ठिकाणी मागणी आहे. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी तहसीलदार मॅडमने सांगितलं आणि चुकीचा आदेश या ठिकाणी दिल्याबद्दल प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. आपल्या सगळ्यांसाठी आज खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आज आपल्या घरामध्ये दुःखित घटना झाली असताना आपण अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपल्याला निषेध व्यक्त करायला लागतोय. ही खरं तर दुःखद घटना आहे. खरं तर बरेच दिवस झाले आपल्या रस्त्याचा विषय या ठिकाणी प्रलंबित आहे आणि या ठिकाणी तहसीलदारांनी आता सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ऑर्डर असताना देखील या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ऑर्डर आणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचा वापर करून आज आपल्याला कुणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी हा रस्ता खणण्याचं काम या ठिकाणी बाळू नरसू मिंडे आणि संबंधित सर्व अधिकारी असतील, या ठिकाणी सर्कल असतील आणि चाकण पोलीस स्टेशन, माळुंगे पोलीस स्टेशनचे सर्व या ठिकाणी अधिकारी असतील, त्यांनी या ठिकाणी अचानकपणे केलेला आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं 3:30 वाजता की आमच्या घरात दुःखद या ठिकाणी घटना झालेली आहे. तुम्ही 2 दिवस या ठिकाणी हा रस्ता उकरू नका. जे काय असेल ते आपण या ठिकाणी निर्णय घेऊन या ठिकाणी पुढील कारवाई करू. परंतु या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आश्वासन न देता परस्पर त्यांनी हा रस्ता या ठिकाणी खणलेला आहे. आणि खरं तर आज ही वाईट घटना आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी घडत आहे. तर मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी योग्य वेळी जर योग्य निर्णय आता घेण्यात आला नाही तर आपण या ठिकाणी वस्तीने, विशेषतः वस्तीला मला एक नम्र विनंती करायची की आपल्याला या ठिकाणी खूप दुःख आहे. आपण जरी ही गोष्ट करत असलो तरी त्याच्या मागे खूप मोठं दुःख दडलेलं आहे. हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही.
आज ही घटना ही खूप वाईट आहे. अशा प्रकारच्या दररोज आपल्याकडे घटना घडणार आहेत भविष्यात. आपण या ठिकाणी सर्व महिलांना घेऊन देखील, पुरुषांना, लहान मुलांना घेऊन उद्या या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. चाकणमधील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुणे नाशिक तसेच तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर महामार्गावरील पायाभूत सुविधा आणि समस्यांबाबत आपली तक्रार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून कळवले आहे. परिसरामध्ये होत असलेल्या गैरसोयींबद्दल व त्यामध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात विद्यालयातून 1000 पत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी दिली. पाणी बचत व्हावी म्हणून रेनपाईप सिंचनद्वारा शेतात पाणी देण्यात येऊन बागायती पिके खेड तालुक्यात शेतकरी घेत आहेत. ज्या जमिनीला पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यास 3 दिवस लागत होते त्याऐवजी आता 2 तासात पाणी देता येत आहे. अवघ्या 10% पाण्यात शेतात पाणी देता येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे वीज खर्च आणि वेळ याची बचत होत आहे. सर्व शेतात पाणी पुरेपूर देता येत असल्याचे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. खेड तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी राजकीय हितसंबंध जोपासून काम करत असल्याचा सामान्य नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहेत. आर्थिक हितसंबंध आणि राजकारणी मंडळींशी असलेल्या जवळच्या संबंधातून सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सत्तेपुढे लोटांगण घालण्याच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेने न्याय मिळवणे कठीण होत असल्याने सामान्य जनता आता त्रस्त झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान खेड तालुक्यात काही घटना जाणीवपूर्वक खोडसाळपणे घडवून आणल्या जात असल्याचा आरोप खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केला. काय म्हणालेत आमदार काळे पाहूयात. खेड तालुक्याच्या जनतेचे आज मी दिवसभर प्रश्न सोडवत असताना माझ्या एका मित्राचा फोन आला की माझ्या आमदाराने एका चॅनलला तुमच्या विरोधात काही बाईट दिलेली आहे. ती बाईट मी संपूर्ण ऐकली आणि ती ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं माझी आमदाराची मला कीव येते की 2 महिने झाले या व्यक्तीला 52,000 मतांनी तालुक्यातल्या जनतेने घरी बसवले. आपण घरी का बसलो याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा दुसऱ्याचं काय चाललंय हे वाकून बघण्याची सवय यांना पहिल्यापासून आहे. मी तालुक्याचा आमदार झालो म्हणजे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनेच मी काम करणार. मला तालुक्याचं काय काम करायचं आहे मी तेवढा सक्षम आहे आणि तशा पद्धतीने मी माझे नियोजन आढावे, सगळ्यांशी संपर्क, जनतेशी संपर्क, जनतेच्या सुखदुःखात पोहोचण्याचा प्रयत्न माझा दिवस रात्र त्या ठिकाणी चालू आहे. परंतु यांची परिस्थिती अशी झाली की यांच्या हातात आता काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळं महायुतीचा दबाव दाखवून हे स्वतःचं अस्तित्व टिकवायचं काम करतात. परंतु तुमचं अस्तित्व तालुक्यात किती आहे जनतेने दाखवून दिलेलं आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही म्हटले की हे आमदार झाल्यापासून यांच्या कुटुंबालाच आमदार झाल्यासारखं वाटतंय. मी आमदार म्हटलं कुटुंबाला आमदार झाल्यासारखं वाटणारच. परंतु फक्त कुटुंबच नाही परंतु तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस, फार आदिवासी भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की मी आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका. आणि त्या माध्यमातून आपण आरोप करता की MIDCत यांनी वास्तव्य म्हणजे दबाव चालू केला, अधिकाऱ्यांवर दबाव चालू केला. कोणत्याही अधिकाऱ्याकडे कुणालाही घेऊन जा, एक जरी अधिकारी म्हटला की विद्यमान आमदारांचा दबाव, मी उलट मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन काम करत आहे याचा प्रत्यय तुम्हाला मतदानात त्यांनी दाखवून दिलेला आहे. प्रशासनाने 1100 पैकी 850 मतं मला पडलेली आहेत आणि तुम्हाला किरकोळ मतं प्रशासनाच्या म्हणजे पोस्टल मतदानातून आली याची जाणीव तुम्हाला पण आहे. आता केवळ प्रशासनाचं आव्हान होऊन तुम्ही स्वतःची समाधान करू नका. तुम्हाला माझं एक सबुरीचा सल्ला आहे की तुम्ही म्हणता की MIDCत हे जातात, यांची लोक जातात. माझी लोक तर कोणी जातही नाही आहे जाणार पण नाही. पण मी नक्की आता प्रत्येक MIDCच्या कंपनीच्या प्रशासना म्हणजे यंत्रणेशी संपर्क साधणार आहे. तो कशासाठी तर तालुक्यातल्या युवकांना न्याय देण्यासाठी, रोजगार मिळवून देण्यासाठी मी नक्की जाईल. आणि यापूर्वी तुम्ही जे कंपन्यांवर दबाव आणून तुमच्या बगलबच्च्यांना कुठे स्क्रॅपचे धंदे, कुठे ट्रान्सपोर्टचे धंदे, कुठे डेव्हलपिंगचे धंदे दिलेत, आजही तुम्ही माझी झालेत तरी पण तुम्ही बऱ्याच लोकांना फोन करून प्रेशर करतात की हे काम मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा ठेकेदारीचा. ठेकेदार तुम्ही स्वतःच होते. तुम्ही ठेकेदारांकडून पैसे घेऊन मोठे झाले. मार्केटच्या ठेकेदारीमध्ये इलेक्शन काळात आरोप केला की जवळजवळ 1-1.5 कोटीचा घोटाळा झाला.
त्याच्यावर तुम्ही पांघरून घातलं, त्याच्यावर काही बोलले नाही आहे. धरणांचं पाणी विकलं, त्याच्यावर आरोप झाला, त्याच्यावर तुम्ही काही उत्तर दिलं नाही आहे. आणि मग त्या धरणांच्या संदर्भात मी या ठिकाणी पुनर्वसनच्या संदर्भात असेल, इंद्रायणीच्या संदर्भात असेल, ट्रॅफिकच्या संदर्भात असेल, अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले आणि प्रश्न मांडत मी नितीन गडकरी साहेबांकडे सुद्धा स्वतः गेलो आणि त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा काही प्रश्न सोडवत असताना आपल्या चाकण शिक्रापूर रस्त्याचा जो विषय नुकतंच MD दीक्षित साहेबांच्या MSRDच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी मीटिंग लावली, तिथली कृती समिती म्हटली. त्यांनी माझं अभिनंदन केलं की 15 वर्षात तुमचा माजी आमदारला इतक्या वेळा बोलून सुद्धा कधी वेळ मिळाला नाही आणि तुम्ही या ठिकाणी लगेच सक्रिय झाले. त्या ठिकाणी पुन्हा नाशिक रोड असेल, चाकण शिक्रापूर याचे प्रश्न त्वरित त्या ठिकाणी मार्गी लागणार आहेत. आता या सगळ्या प्रश्न यांना जे जमलं नाही त्या सगळ्या गोष्टीत मी आता काम करत असल्यामुळं यांना पोटदुखी सुटलेली आहे. यांनी आता इतर गोष्टीचा विचार न करता तुम्हाला जनतेने घर बसवले, त्याच्यामुळे आराम करायला आराम करता येत नसेल तर ज्या तहसील विभाग, प्रांत किंवा इतर गोष्टींची तुम्हाला काळजी पडलेली आहे ना, तर आज जो विषय होता ना तहसील कार्यालयात तो तुमच्याच बगल बच्च्याचा होता, तुमच्याच एजंटाचा होता. ती जमीन लाटण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि ते माझे बंधू वकील या नात्यानं त्यांच्या वकिली पेशानं तिथं भांडत होते. ते त्यांचं केसमधलं भांडण होतं, ते काय वादग्रस्त नव्हतं आणि तिथं ते तुम्हाला त्रास होणार होता म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला म्हणून सांगता की यांच्या भावाने. अरे माझे भाऊ 40 वर्ष वकिली करतात, मी स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे. आपलं शिक्षण काय, आपण बोलतो काय, उगाच तालुक्याने तुम्हाला 15 वर्ष हे दिलं म्हणजे काय तुम्ही काय दुसऱ्यावर कमी लेखू नका. कमी लेखून हवेत गेल्यामुळं एवढ्या मोठ्या फरकाने पडलेले आहेत, त्याचं भान ठेवा. तुम्हाला अजूनही या ठिकाणी तालुक्यातली जनता भविष्यात माफ करणार नाही याची जाणीव ठेवा. माजी आमदारांना माझा सल्ला आहे की निवडणूक कालावधीत तुम्ही पेड न्यूज करून अनेक बातम्या दिल्या, पण त्या बातम्याचा उपयोग काय झाला हे जनतेला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं आता पडल्याच्या नंतर सुद्धा पेड न्यूजचा प्रयोग करू नका. तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपाचं भांडवल नाही आहे. तुम्ही फक्त 15 वर्षात तालुका लुटून खाला हे जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं अजूनही तुम्ही साळसूद शहाणे आहेत हे दाखवायचा प्रयत्न करू नये, एवढा माझा सबुरीचा सल्ला आहे आपल्याला. राजगुरुनगरमध्ये साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत आज मंगळवारी हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी मै रेणू भाटिया या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. बहुत ही प्यारे बच्चों, खास तौर से बेटियों, बॉयज को इसमें चिढ़ना नहीं है कि मैम इतनी दूर से आई और उन्होंने खास तौर से बेटियों को कहा. बेटियां मेरी जान है. मेरा एक शौक है जिंदगी का कि देश की हर बेटी, देश की वो हर नाजुक कली अब नाजुक ना कहलाए. देश की नाजुक कली ऐसी मजबूत हो, जानते हो कैसी? मधुमक्खी का दिन. भारत माता की. दोनों हाथ ऊपर करके मुट्ठी भींच के दम के साथ इस कॉलेज के बच्चों में बहुत दम है. मैंने 2 दिन से आप लोगों के बारे में बहुत सुना, इसलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. नारी शक्ति जिंदाबाद, नारी शक्ति जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. वंस अगेन, नारी शक्ति जिंदाबाद. Boys have to say no. Thank you so much. बहुत ही आदर और सम्मान के योग्य मैं इस कॉलेज के नींव के पत्थर. जाओ देखें कैसे करता है, फिर देखते हैं कौन सा रमेश बाबूगिरी आती है इसमें. लेकिन ये करेगा कौन? कौन करेगा? जोर से बोलो. हम करेंगे, हम करेंगे. जोर से बोलो. कौन करेगा? अपनी रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. दम से बोलो यार, दम से बोलो, जज्बे से बोलो, जज्बे से बोलो. गलत काम करने को नहीं कहती हूं, हिम्मत के लिए कहती हूं, मजबूत बनने के लिए कहती हूं, स्ट्रांग रहने के लिए कहती हूं.
स्ट्रांग रहने के लिए। मेरे पास केसेस आते हैं, औरतें अपनी कमजोरी दर्शाती हैं, मैडम मेरे 3 बच्चे हैं, मेरा आदमी भी नहीं है, मुझे बहुत परेशानी है। फिर मैं उसे बोलती हूँ मेरे भी 3 बच्चे हैं, मेरा आदमी भी नहीं है। फिर तू मेरे पास आई, मैं भी तो खड़ी हूं, आजा मेरे बगल में खड़ी हो जा, आंसू पोंछ के यहां खड़ी हो जा। मेरे कमरे में एक बार जो औरत आएगी वो आंसू लेकर बाहर नहीं जाएगी, अंगारे लेकर जाएगी। और जो लड़की अपने आंसू बहाकर, अपना इमोशन दिखाकर दया की भीख मांगती है, उसे कोई भीख नहीं मिलती, उसे एक्सप्लॉयटेशन मिलता है, उसे जिल्लत मिलती है। नेवर गेन सिंपैथी, नेवर नेवर। आई नेवर आस्क फॉर सिंपैथी आफ्टर माय पेरेंट्स, आई डिड नॉट आस्क। खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषद हद्दवाढीचे घोंगडे मागील 7 ते 8 वर्षांपासून एकीकडे भिजत पडलेले असतानाच या तिन्ही नगरपरिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महापालिका करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू झाले आहेत। चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषद यांची एकच नवीन महापालिका करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी सकारात्मक अहवाल देऊन महानगरपालिका स्थापन व्हावी असा अभिप्राय दिला आहे। स्थानिक अनेक ग्रामपंचायती आणि पालिकांतील नागरिकांची विरोधाची भूमिका आहे। याबाबत पुणे लाईव्ह नागरिकांची भूमिका पुढील काळात जाणून घेणार आहे। आज याबाबत खेड तालुक्यातील पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया। चाकण, आळंदी, राजगुरुनगर अशी नवीन महानगरपालिका करण्याचं सुतोवाच ठिकठिकाणाहून होत आहे, सरकारकडूनही होत आहे। पिंपरी चिंचवड, पुणे आणि PMRD या संस्थांनी सरकारला कळवलं आहे की नवीन महानगरपालिका करावी, कारण ही गावं खेड तालुक्यातली आमच्यामध्ये समाविष्ट करून आम्हाला त्यांचं एकंदर कामकाज शक्य होणार नाही, त्यामुळे ती स्वतंत्र महानगरपालिका करावी। तर स्वतंत्र महानगरपालिका करण्याचे काही तोटे आहेत, काही फायदे आहेत। फायदे असे आहेत की तुम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो, नियोजन करण्यासाठीची यंत्रणा मोठी तुम्हाला मिळते आणि एकंदर प्रगतीला चांगला हातभार लागतो आणि ते गरजेचं सुद्धा आहे। चाकण हा आता 5वा टप्पा औद्योगिक चालू आहे, इतक्या वेगानं विकसित होत आहे चाकण। तळेगाव जवळजवळ चाकणला जोडले गेलेलं आहे, इकडे खेडच्या भागात सेज पण हळूहळू वाढतोय। हे सगळं जर औद्योगिक क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर या सगळं रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, पार्किंग, अतिक्रमणे याच्या नियोजनासाठी महानगरपालिकाच पाहिजे। ग्रामपंचायतीची किती इच्छा असली की महानगरपालिकेत आपण समाविष्ट होऊ नये, आपलं अस्तित्व स्वतंत्र राहावं, तर पण ग्रामपंचायतींना हे आव्हानं जी आहेत, वाढत्या लोकसंख्येची, वाढत्या सगळ्याच रहदारीची असेल, वाहतुकीची असेल, लोकसंख्येबरोबर ज्या सगळ्या गोष्टी वाढतात त्यांची जबाबदारी ग्रामपंचायत पेलूच शकणार नाहीत काही दिवसांनी, हे सत्य आहे आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे। त्यामुळं याचा जर तुम्हाला एकात्मिक विकास हवा असेल, ह्या औद्योगिक तालुक्यात जवळजवळ आता काही पश्चिम भाग, पूर्व भाग थोडा सोडला, संपूर्ण तालुक्यात औद्योगिक होते, तर याचा एकात्मिक विकास हवा असेल तर महानगरपालिकेला निश्चित पर्याय नाही। आता विविध राजकीय कार्यकर्त्यांना काय भीती वाटते की बाबा आपलं राजकीय अस्तित्व संपेल का, आपलं राजकीय महत्त्व कमी होईल का, तर असं काही नाही होत। महानगरपालिकेच्या रूपानं तुम्हाला नवीन संधी निर्माण होतील। पंचायत समिती झडपी गेल्या तर तिथं तुम्हाला नगरसेवक होता येईल, त्यांचे अजून बऱ्याच समित्या असतात, काही काही वेगळ्या गोष्टी असतात, PMRDचे मेंबर्स असतात, नवीन संधी राजकीय सुद्धा त्यातून उपलब्ध होऊ शकतात। त्यामुळं आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती संपली म्हणजे सगळं संपलं असं काही भीती बाळगण्याचं कारण नाही। बरंचसं ह्या भीतीतूनच अनेक ग्रामपंचायत त्याला विरोध करतात। सामान्य लोकांचा महानगरपालिकेला विरोध व्हायचं कारण थोडंसं असं आहे की चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर ह्या ज्या नगरपालिका झाल्या, या नगरपालिका नागरिकांना ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या देण्यामध्ये कमी पडल्या म्हणण्यापेक्षा अक्षरशः अयशस्वी झालेल्या आहे। आज तुम्ही यांचं सांडपाण्याचे हाल पाहिले, यांचे पाण्याचे हाल पाहिले, पार्किंगचे हाल पाहिले, वाढते अतिक्रमणं पाहिली, कचरा पाहिला,
या गोष्टींचं म्हणजे ना याला कुठंच ह्या नगरपालिका मॅनेज करू शकलेलं नाही. त्यामुळे लोकांचा नैसर्गिक रोष त्यांच्या विरुद्ध आहे. लोकांना वाटतं की महानगरपालिका आल्यावर असं होईल. पूर्वी ग्रामपंचायत होतं, ग्रामपंचायत सरपंचाला किंवा सदस्याला सांगून सगळ्या गोष्टी सुईच्या व्हायच्या असं लोकांचा एक समज आहे त्यांना. आता मात्र त्या तशा होत नाहीत अशी त्यांची भावना आहे. आणि नगरपालिकांच्या माध्यमातून जे प्रशासन आले, थोडक्यात जी नोकरशाही आली, ती लोकांना त्रास देते. लोकांचे अनेक प्रश्न असतात, अगदी नोंदींपासून तर परवानग्यांपासून. त्याला टॅक्सच्या बाबत पण खूप विषय आहे. इतकं आवड टॅक्स वाढून ठेवले आहेत. आता नगरपालिकांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारच्या नियमानुसार करतोय. लोक म्हणतात की तुमचा काल 1 रुपया होता, आज तुमचे 4 रुपये लगेच टॅक्स कसा झाला. आता याच्यात पुन्हा अनधिकृत बांधकामं किंवा आहेत लोकांची, त्यामुळं आम्ही टॅक्स जास्त घेतला असं नगरपालिकांचं म्हणणं आहे. मोठ्या प्रमाणात आहे. लोकांचं म्हणणं आहे आमचं ते पूर्वी असं होतं. तर आता हे असं जर तर मतमतांतर राहणार आहे, टॅक्सेस वाढणार हे नक्की आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की जर टॅक्स वाढणार असतील आणि सुविधा मिळणार नसतील तर महानगरपालिका कशाला. आणि काळाची गरज मात्र अशी आहे की इतकं वेगानं तुमचं शहरीकरण होतंय, इतकं वेगाने औद्योगिक वाटा वाढतोय, तिथं अनेक उद्योग व्यवसाय येतात, कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्या प्रमाणात सगळ्याच गोष्टी वाढायला लागल्या. तुम्ही आज चाकण, खेड कुठल्याही परिसरात पाहिलं, कुठला रस्ता तुम्हाला बिनकचऱ्याचा आढळणार नाही. कुठल्या गावात गेले तर तुम्हाला सांडपाणी कुठं रस्त्याने वाहताना दिसणार नाही, असं होणार नाही. मग हे प्रश्न सोडवायचे असतील तर महानगरपालिका उपाय आहेत, पण ती होताना ती त्यामध्ये खरोखर प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की ती अतिशय चांगल्या प्रकारे तिचं नियोजन झालं पाहिजे. जसं पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणात दिसतंय, काही भागांमध्ये नाही, पण काही भागांमध्ये तसं चांगलं नियोजन झालं. त्याप्रमाणे झालं. ती खरोखर गरज आहे काळाची. कारण आज तर आपण 5वा टप्पा अजून पूर्णपणे झालेला नाही, पण आजच 3-4 टप्प्यामध्येच एवढं आपण सगळी वाढ बघतोय. 5वा होईल, भविष्यात 6वा होईल, सेज वाढतोय, अजून पुढं काय होणार माहीत नाही. टप्पा न होताही औद्योगिकरण वाढू शकतं. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं महानगरपालिका नक्की आवश्यक आहे. फक्त लोकांना त्यातून त्यांची कामं होतील आणि त्यांच्यावर अतिरिक्त टॅक्स भार वाढणार नाही, ही गरिबाला चिंता आहे. ती थोडीशी शासनाने दूर केली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं खेड, चाकण आणि आळंदी अशी महानगरपालिका प्रस्तावित आहे. सरकार विचाराधीन आहे. खरं तर जर शहरांची आळंदी असेल, राजगुरुनगर, चाकण शहरांच्या नगर परिषद हद्दी जर सोडल्या तर बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा रहदारी वाढत आहे. चाकण MIDCमुळं पूर्ण राज्यातून किंवा देशातून नागरिकांचा येण्याचा फ्लो मोठा आहे आणि या दृष्टीनं त्या गावांवरती एवढं रहदारी वाढल्यामुळं एवढा खर्चिक आणि व्यवस्थापन करण्याचा एवढा ताण आहे. तो ताण जर कमी व्हायचा असेल आणि त्याच्यातल्या जर आरोग्य असेल, स्वच्छता असेल किंवा तुमचं पाणी असेल, रस्ते असतील, ह्या सुविधा जर करायच्या असतील तर महानगरपालिकेचा जो निधी मोठा असतो त्या महानगरपालिकेसाठी सर्वांनी संमती द्यायला पाहिजे. जरी त्याच्यातल्या काही त्रुटी असतील किंवा त्याचा त्रास असेल टॅक्सेसचा, तर तो सहन करण्याची शक्ती लोकांनी ठेवली पाहिजे. कारण सुविधा पाहिजेत. नगर परिषद जेव्हा राजगुरुनगरला नव्हती तेव्हा राजगुरुनगर ग्रामपंचायत सगळ्या सुविधा देत होती, कारण त्यावेळेला लोकांची रहदारी कमी होती म्हणून ग्रामपंचायत पुरी पडत होती. आता नगरपालिका असून देखील नगरपालिकेला सुविधा देता येत नाही. नगरपालिकेच्या हद्दीतला कचरा आता बाहेरच्या गावांच्या चवट्यावर जाऊ लागलेला आहे. तो कचरा व्यवस्थापन करण्याची त्यांची क्षमता नाही, त्यांची आर्थिक स्थिती नाही, त्यांच्याकडे कर्मचारी नाही किंवा तिथले जे पदाधिकारी आहेत ते त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून ज्यांना अधिकार आहे किंवा ज्यांना अधिकार प्राप्त होतील, ज्यांना निधी मिळेल, अशा महापालिकेचा स्वीकार लोकांनी केला पाहिजे. काहीही त्रुटी असल्या तरी ती मोठी संस्था आहे आणि शासनाचा, केंद्राचा त्याला निधी असतो. म्हणून त्यावर विचार लोकांनी चांगल्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टीने केला पाहिजे. त्याच्या दक्षिण भागातील कुरुळी, मोई, चिंबळी, म्हाळुंगे, खालुंबरे परिसरात गेल्या 5 वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिका हे सगळं त्यांच्यामध्ये विलीन करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी आमच्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आणि तो सर्व विषय शासनाने मग थांबवला. त्यानंतर चाकण नगर परिषदेने गावची हद्दवाढ घेतली. गावची हद्दवाढ घेताना त्याही वेळी आमच्या परिसरातील गावांनी चाकणमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रामुख्याने विरोध केला. ग्रामसभेचे ठराव दिले आणि त्यावेळी हा विषय थांबला. परंतु आत्ता पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि पुणे महापालिका आणि PMRDAने
संयुक्त आळंदी चाकण खेड महापालिका होण्यासाठीला जे काही प्रस्ताव राज्य शासन दप्तरी पाठवले आहेत त्यासाठीला आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदामे आहेत, रहिवासी रूम भाड्याचे आहेत. या सगळ्या ग्रामस्थांची असं म्हणणं आहे आमच्या परिसरातल्या की महापालिका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स वाढेल. ही गोदामे टॅक्ससाठी आम्हाला परवडणार नाही. हे जे काही रूम भाड्याने बांधलेले आहेत, ती घरं बांधलेली आहेत, बंगले बांधलेले आहेत, ह्याचा आमच्या टॅक्स म्हणजे करावरती मोठ्या प्रमाणामध्ये भार पडणार आहे आणि ते कसंही परवडणार नाही. त्यामुळं आमची जी ग्रामपंचायत आहे ही अशीच आमची असावी असं मला परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी फोन करून या चर्चा करून मला कळवलं आहे. आता जे चाललंय महानगरपालिका करायचं, आळंदी असेल, चाकण असेल, खेड असेल, आळंदी असेल, पण ही बाब आम्हाला चुकीची वाटते. कारण गेल्या 7 वर्षापूर्वी राजगुरुनगरमध्ये नगर परिषद आली, चाकणमध्ये आली, पण जे सुखसोयी व्हायला पाहिजे होत्या त्या न होता खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि बऱ्याच लोकांना, नागरिकांना असं वाटतं की आपली ग्रामपंचायतच बाबा खूप चांगली होती. इतक्या अडचणी या ठिकाणी आल्या आणि ज्या सुविधा आता आम्हाला मिळत आहेत त्या ज्या ग्रामपंचायतच्या वेळेस मिळत होत्या त्या आता आम्हाला बिलकुल मिळालेल्या नाहीत. आम्हाला वाटलं होतं कुठं नगर परिषद आल्यावर सगळ्या अडचणी दूर होतील, पण दिवसेंदिवस अडचणी वाढत गेल्या. त्याबरोबर टॅक्स देखील वाढत गेले, त्याच्यावर वेगवेगळे कर लावलेत. पण ते कर लावत असताना त्यांनी हा विचार केला नाही की आपण ह्या लोकांना सुख सुविधा देतोय का. आणि आता तर महानगरपालिका आणायचा विचार करतात. ह्या 3 गावांची जर महानगरपालिका झाली तर एवढ्या मोठ्या गावांना सुखसोयी देता येतील का याचा विचार कुठेतरी शासनानं केला पाहिजे. आणि जर आपण नगर परिषद असताना सुखसोयी देऊ शकत नाही तर आपण महानगरपालिका करत असताना एवढ्या सगळी गावं एकत्र करत असताना ह्या सुखसुविधा देऊ शकतो का याचा विचार करूनच त्यांनी तो योग्य निर्णय घ्यावा. पण आम्हाला असं वाटतं की आमची ग्रामपंचायतच खूप चांगली होती, तीच आम्हाला परत मिळाली तर बरं होईल. खेड तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी चाकणमधील खेड बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केटच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पत्रकारांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे खेड तालुकाध्यक्ष गणेश फलके यांनी दिली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.